अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. मुंबई नाका येथील मेडिकलमध्ये नार्कोटिक्स औषधे विक्री होत असल्याची तक्रार मुंबई येथील अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयास प्राप्त झाली होती. त्यानुसार जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक येथील सहाय्यक आयुक्तांकडून संबंधित मेडिकलची तपासणी करण्यात आली. औषध आणि अन्न प्रशासनाची सर्वत्र धडक कारवाई सुरू आहे. मुंबई नाका येथील पिनाकल मेडिकलमध्ये नार्कोटिक्स औषधे विक्री केली जात असल्याची तक्रार मुंबईच्या मुख्यालयास प्राप्त झाली आणि त्यानुसार जळगाव येथील सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रशांत असवार, अहिल्यानगर येथील सहाय्यक आयुक्त जावेद शेख तसेच नाशिक येथील सहाय्यक आयुक्त देशमुख यांच्या पथकाने मुंबई नाका येथील संबंधित मेडिकलवर छापा मारला. सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास पथक घटनास्थळी दाखल झाले होते. दुपारी 4:30 वाजेपर्यंत मेडिकल बंद होते. पथक त्या ठिकाणी ठिय्या देऊन बसले होते. 5 वाजण्याच्या सुमारास मेडिकल चालक दाखल झाल्यानंतर मेडिकल उघडून आतील औषधाचा साठा तपासण्यात आला. सायंकाळी 7 वाजेपर्यंत 2 तास तपासणी सुरू होती. याबाबत अधिकारी देशमुख यांनी माहिती दिली. पिनाकल मेडिकलच्या बाबत तक्रार होती की त्यांच्याकडे काही नार्कोटिकचे ड्रग्ज वगैरे आहेत म्हणून अशी काही त्यांनी वरिष्ठांना तक्रार केली होती. त्या अनुषंगाने पथक आलं होतं. पथकाने त्यांचं जे लायसन्स प्रिमायसेस आहे पिनाकल मेडिकल तिथे तपासणी केली. त्याचा अहवाल लिहिलाय. त्याच्यात काही खरेदी विक्रीचे तफावत आढळून आले, पण नार्कोटिकचे ड्रग्ज वगैरे नव्हते. त्याला संलग्न असून एक जागा आहे अजून तिथे पिनाकल हेल्थकेअर म्हणून तिथे एक्सरेचं काहीतरी काम होतं. त्याच्या मेझरिन फ्लोअरवर काही औषधं होती, जसे मुदतबाह्य औषध सुचर्स आणि काही बॉटल्स, काही IV सेट, असे 2, 4, 5, 6 आयटम जे आम्ही तपासणी अहवाल लिहिले. आता सर्व अहवाल आणि हे सगळं लिहून त्यांना उद्या आपण मुदतबाह्य असतील औषधांची विल्हेवाट लावणे किंवा इतर तपासणीतले जे काही दोष आले त्याप्रमाणे कारणे दाखवा नोटीस देऊन पुढची कारवाई घेण्यात येईल. यांच्याकडे दोन्ही पण परवाने, होलसेल आणि रिटेलचे दोन्ही परवाने आहेत त्यांच्याकडे. बॉटल्स म्हणजे त्या रेग्युलर बॉटल्सच आहे, पण काही मुदतबाह्य बॉटल्स आहे त्यांच्याकडे. त्यांनी आता तपासण्यामध्ये त्यांनी काही आपल्याला खरेदी बिलावरची मागणी केली, आपण ते काही प्रोड्यूस केलेलं नाही त्यांनी. तर ते आता कारणे दाखवा नोटीस देतील तेव्हा ते त्यांची काय पुढची कारवाई आपण ठरवू. विनोद नाव आहे त्यांचं, विनोद कुकरेजा म्हणून नाव आहे त्यांचं. इथं मंजूर परवाना आहे आणि तो विधिग्राह्य पण आहे, म्हणजे त्याची व्हॅलिडिटी पण आहे. मुदतबाह्य औषधे त्वरित म्हणजे ज्याच्याकडनं परचेस केलं असतं त्याला मुदतबाह्य होण्याच्या आधी किंवा मुदतबाह्य झाल्यानंतर ते त्यांना देऊन ते कंपनीच त्याची विल्हेवाट लावते. पण ते आता त्याचं काय एक्सप्लेनेशन आहे, त्यांनी काय विल्हेवाट लावली नाही त्याचं ते एक्सप्लेनेशन देतील. जनतेला एवढंच आवाहन करतो या तुमच्या माध्यमातून की तुम्ही जेव्हा दुकानात जाता तर रेग्युलर बिल घेत चला आणि तुम्हाला काही आक्षेपार्ह दिसलं किंवा मुदतबाह्य औषध समजा काही तुम्हाला आक्षेपार्ह वाटलं तर तुम्ही फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनला नाशिक असेल किंवा काही हेल्प नंबर किंवा टोल फ्री नंबर्स पण आता रिलीज झाले, त्याच्यावर तुम्ही तुमच्या तक्रारी नोंदवू शकता. तसेच तक्रारदार प्रसाद देवरे यांनीही माहिती दिली. माझं नाव प्रसाद देवरे. मी FDA तुकाराम मुंडे साहेबांकडे एक तक्रार दाखल केली होती पिनाकल मेडिकल आणि पिनाकल होलसेलरच्या विरोधात. त्याच्याकडे बिगर खरेदी बिलं किंवा विक्री बिलं नसलेलं खूप सारा अनस्टेकिक आणि काही नार्कोटिक ड्रग्सचा पण साठा होता. या संदर्भात जी तक्रार दाखल केली होती त्याच्यात मुंडे साहेबांनी जी टीम पाठवली त्या टीमने कारवाई तर केली, परंतु ती ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती झाली नाही. त्याच्यात जे आयसोप्रोपेनॉल जे सर्जन वापरतात त्यांना सुद्धा रेकॉर्ड ठेवावं लागतं. त्याचे ना बिलं होते ना काही. भरपूर सारे आयसोप्रोपेनॉल, त्याच्यानंतर काही अनेस्थेटिक हॅलोथेन्स वगैरे, हे सगळे जे ज्याचं रेकॉर्ड मेंटेन ठेवावं लागतं ते सुद्धा नव्हतं. त्याचे ना खरेदी बिलं होते ना विक्री बिलं होते आणि ना तो माल कुठून आला आहे ना काही गोष्टीचं तारतम्य नव्हतं. तरी सुद्धा सदरचा माल सिद्ध सील केला गेला नाही आणि जवळजवळ 1,000 कोटीच्या आसपास स्विचर मटेरियल्स आणि ह्या सगळ्या मेडिसिन्स होते, परंतु त्याच्यावर त्या प्रमाणात तशी योग्य ती कारवाई झाली नाही असं मला ते वाटतंय. आता पुढची कारवाई तर सर करतीलच त्यांच्या निर्देशाने, पण इथे ज्या टीम आली होती त्यांनी याच्यात क्विक ॲक्शन घेऊन तो माल सील केला पाहिजे होता नियमानुसार, किंवा त्या दुकानाला सील केलं पाहिजे होतं. नंतर परत चौकशी करून त्याचं फ्रीज चेक केलं गेलं नाही. ज्या फ्रीजमध्ये त्याच्यात जे 14 फिनार्गन सारखे जे ॲम्पुल्स असतात ते चेक केले गेले नाही. ह्या गोष्टी तिथं टाळल्या गेल्या.
त्या अनावधाने टाळल्या गेल्या असतील किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी टाळल्या असतील, त्याच्यात आम्ही पडत नाही, पण काहीतरी राजकीय दबावामुळे सुद्धा ह्या गोष्टीची पूर्तता झालेली नसावी. प्राप्त तक्रारीनुसार तपासणीत मेडिकलमध्ये कुठल्याही प्रकारचे नार्कोटिक्स औषध आढळून आलेले नाही. काही औषधी H1 कक्षात मोडणारी आढळून आली, परंतु ते औषध नार्कोटिक्समध्ये येत नसल्याचं पथकाकडून सांगण्यात आलं. दरम्यान बिलांची देखील तपासणी करण्यात आली, यामध्येही कुठल्याही प्रकारचा घोळ आढळून आला नाही. याबाबत सविस्तर अहवाल तयार करण्यात आलेला असून वरिष्ठांना तो देण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शिवाय बिलांबाबत अधिक चौकशीसाठी मेडिकल चालकास नोटीस देणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आले. NCN न्यूजसाठी रोहन नाशिक.